उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार, माझ्या मुकल्या कानांना तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पंती विजवू आई. आयुष्य मोलाची हे घडी, दिलेलं जीवन दिलेलं आयुष्य फार अनमोल आहे. लक्षात ठेवा, माहीत नाही कोणत्या घडीला कोणत्या क्षणाला आपलं आयुष्य संपेल. आणि सध्याच्या काळामध्ये नो गॅरंटी. आत्ता घराबाहेर पडलेला, आत्ता येतो म्हणून सांगणारा व्यक्ती अचानकपणे त्याची निधन वार्ता आपल्या कानावरती येते. अशा अनेक घटना आपण दैनंदिन जीवनात रोज लाखोंच्या संख्येनं अशी लोक आपण पाहतोय. पण खऱ्या अर्थानं संतांना याचं ज्ञान आहे. कारण क्षणभंगूर नाही बरवसा वारे सावर तोडा मायाशा, काय न घडे मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आगे बोलसा, का राम नाम स्मरा, राम नाम स्मरा, स्मरा स्मरा कधी कधी. अहो बोला, राम नाम स्मरा. आधी आता जे यातले ते म्हणतील, आधी जे यातले नाही ते म्हणतील आम्हालाही माहित नाही नेमकं कधी. वेळ निघून गेल्यानंतर नाम स्मरा का नाही, आधी करावी तातडी. त्याचं कारण हेच आहे, आयुष्य मोलाची हे घडी, धरू पायांची भगवंताच्या पायांची आवडी धरून त्याच्या चरणांवरती लीन होऊन. कारण गीतेमध्ये सांगतात, जो अनन्य भावानं शरण जातो त्याचाच तर योगक्षेम भगवान परमात्मा निवारतो. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमी वहाम्यहम. म्हणून आपण त्याला अनन्य भावानं शरण जा. हे पहा, पुरुष रूपी भगवान परमात्मा किंवा स्त्री रूपी भगवान परमात्मा असो, हे सगळं ब्रह्मांड, सगळी दैवता, सगळे देव दानव कुठून निर्माण झाले असतील तर ते भगवती पासून निर्माण झाले. ते एवढं ध्यानात ठेव. भगवान शंकर सुद्धा त्या भगवतीचंच रूप आहे, एवढं विसरू नका. त्यामुळे पूजा करत असताना तुम्ही पुरुष रूपी देव असू द्या, स्त्री रूपी देव असू द्यात, फक्त त्या देवाला श्रद्धेनं पहा. सर्वा घटी राम देहा. घट म्हणजे मडक, मडक्याला घटाचं प्रतीक आहे. लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या घटात म्हणजे प्रत्येकाच्या देहात तो राम एकतत्वानं भरलेला आहे. फक्त ओळखता आलं पाहिजे, देवाचं अस्तित्व ओळखता आलं पाहिजे. नाही कळालं देवाचं अस्तित्व म्हणून आज घटाघटात फरक केला जातो. नाही कळालं देवाचं अस्तित्व म्हणून समाजामध्ये भ्रूण हत्येसारखं पाप पाहायला मिळतं. अहो, नाही कळालं त्या जगदंबेचं अस्तित्व म्हणून तर खऱ्या अर्थानं बलात्कार, अन्यायासारखे, अत्याचारासारखे अन्याय आपल्याला ऐकायला मिळतात. नाही कळालं त्या दुर्गेचं अस्तित्व म्हणून आपल्याला रस्त्याच्या कडेला प्लॅस्टिकच्या पिशवीत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती पोरीचं अर्भक फेकून दिलेलं पाहायला मिळतं. तुम्हाला माहिती करता सांगते, अशा अनेक घटना घडतात. अहो, ती गर्भातली कळी आपल्या आईला हाक मारते. आज महिला मंडळ, सध्याचं कलियुग म्हणजे डिजिटल युग आहे. पण या डिजिटल युगात सुद्धा पोरीला आपण कितीही स्वातंत्र्य दिलेलं असू द्या, मुलीला कितीही आपण स्वातंत्र्यानं वागणूक द्या, पण तरी सुद्धा अजूनही काही प्रसंगी पोरगी नकोशीच पाहायला मिळते. अनेक ठिकाणी माझी विनंती आहे, तिचं अस्तित्व लक्षात आलं पाहिजे. ती कोण आहे, ती आपल्या कुटुंबासाठी कोण आहे. मग ती मुलगी असेल, ती पत्नी असेल, ती आई असेल, तिचं रूप काय. आजी, गर्भातली कळी जेव्हा आपल्या आईला हाक मारते, ती आईला सांगू लागली, आई
हे आई, ऐकलं मी तुझं बोलणं, ऐकलं मी तुझं बोलणं. उद्या तुम्ही दवाखान्यात जाणार, मी मुलगी आहे की मुलगा आहे हे तपासून पाहणार. ए आई, मी कोण आहे, मुलगी आहे की मुलगा आहे हे तपासून पाहणार. आणि मी मुलगी असेल तर मला मारलं जाणार, आणि मुलगा असेल तर जीवदान दिलं जाणार. ऐकलं मी का गाई, मुलगी म्हणून जन्माला येणं पाप असतं का? ए आई, सांग ना ग, पाप करण्यासाठी मी जन्माला तरी कुठे आले? ए आई, जशी तू नात्यांची माळ गुंफली तशी मलाही गुंफू दे. कोणाची तरी मुलगी म्हणून मलाही जन्माला येऊ दे, कोणाची तरी बहीण होऊ दे, कोणाची तरी पत्नी होऊ दे, कोणाची तरी आई होऊ दे. ही नाती मलाही अनुभवू दे. ए आई, उद्या तुम्ही हॉस्पिटल मध्ये जाणार आणि मी मुलगी आहे हे समजल्यानंतर का ग कुठे घाण पाण्याच्या नालीत मला फेकून देणार, कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये कचरा म्हणून फेकून देणार, का एखाद्या वन्य प्राण्याच्या पुढे भक्षणासाठी फेकून देणार? सांग ना, कसं मला मारलं जाणार? ए आई, मरायचं नाहीये मला. ए आई, कचरा नाहीये मी. ए आई, तुझी मुलगी आहे ग मी. बाबा, ओ बाबा, तुमच्या वंशाला दिवा हवा म्हणून तुम्ही मला मारता का हो? अगदी बरोबर आहे तुमचं. तुमच्या वंशाचा दिवा बनू नाही शकत मी, तुमच्या वंशाचा दिवा नाही बनू शकत. पण एकदा विश्वास ठेवा, एकदा जन्माला येऊ द्या, वंशाची पंथी म्हणून कुळाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. ओ बाबा, मुलगी आहे मी तुमची, मुलगी हो मी तुमची. 9 महिने 9 दिवसानं झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसानं झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पलटी विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पलटी विझवू आई. ए आई, उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार. माझ्या मुकल्या कानांना तुझी कुजबुज ऐकू येई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विझवू आई. ए आई, मी मुलगी आहे ग तुझी. बाबा, माझी विनंती आहे, ज्यांच्या घरामध्ये खरा धनवान कोण आहे? कोण आहे खरा धनवान? अनेक वेळा असं म्हणतात ज्याच्याकडे खूप पैसा आहे तो खरा धनवान आहे. नाही नाही, अमीरों की धनवानों की पहचान होती है खोका और पेटी. अमीरों की पहचान होती है
खोका और बेटी, पर असली धनवान तो वो है जिसके घर हस्ती है उसकी बहू और बेटी। ज्याच्या घरामध्ये लेकीवाळी हसतात, एक गोष्ट ध्यानात ठेवा, बरीचशी माणसं विचारतात आमच्या घरात एवढं कष्ट असून, एवढे प्रयत्न करून सुद्धा आमच्या घरात सुख शांती लक्ष्मी का नांदत नाही? ज्या घरामध्ये स्त्रीचा आदर केला जात नाही, ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान केला जात नाही, त्या घरात लक्ष्मी माता कधीच वास करत नाही, एवढं ध्यानात ठेवा, कधीच नाही। त्यामुळे जेवढं काही धन प्राप्त होईल, जेवढं काही आपल्याला पैसा मिळत असेल, ज्या घरात स्त्रीचा आदर घडतो, थोडा पैसा येऊ द्या पण तो समाधान देतो, ती लक्ष्मी समाधान देते ज्या घरात स्त्रीचा आदर आहे। त्यामुळे निश्चित लक्षात ठेवा, आपल्या घरातल्या स्त्रीचा आदर आणि सन्मान करत जा। खरी अर्थाने ही नवरात्र आहे, या नवरात्रीमध्ये फक्त 9 दिवसांपुरताच नाही बरं का, अखंडपणे आपल्याला त्या स्त्रीचा आदर करता आला पाहिजे। आणि ज्यांच्या घरामध्ये मुली आहेत, खास करून पुरुषांना, माझ्या वडिलांसारखे तुम्ही आहात, माझी विनंती आहे, आज आपल्या लेकीला पप्पाची परी म्हणून न वाढवता छत्रपती शिवरायांची शिवकन्या म्हणून वाढवता आलं पाहिजे। ती दुर्गा मातेचं रूप आहे, ती कात्यायनी स्वरूप आहे आणि ती सर्वदात्री स्वरूप आहे, सिद्धिदात्री स्वरूप आहे। फक्त आपल्याला तिला पाठिंबा देऊन उभा करता आलं पाहिजे। त्यामुळे सध्याच्या काळात घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या थांबतील आणि निश्चितच कुठेतरी हे शिवराज्य आहे म्हणजे स्वराज्य आहे, या स्वराज्यामध्ये आई भवानीची उपासना, आई जगदंबेची उपासना आपण करत असतो, म्हणजेच त्या स्त्री रूपाचीच आपण उपासना करत असतो। त्यामुळे निश्चितच ही भगवती आपल्याला प्रसन्न व्हायला काहीच अडथळा येणार नाही, फक्त आपण काही नियमाचं पालन केलं पाहिजे। निश्चितच या ठिकाणी आपण सर्वजण फार सुंदर अशा शारदीय नवरात्री उत्सव करतोय। पहिल्यांदाच आपल्या शिरोली गावात येण्याचा योग आपल्या पवित्र स्थानावरती इथपर्यंत आली आहे। भगवान शंकराचं फार सुंदर मूर्ती स्वरूप नदीमध्ये आपण निर्माण केले। खरंच एवढ्या सुंदर पद्धतीनं आपण सर्वजण इथं आयोजन करतात, म्हणून मनापासून धन्यवाद। आणि खरी अर्थानं खाज मातेचं जाख मातेचं खरी अर्थानं आपल्यावरती फार मोठी कृपा आहे, जाख मातीची आपल्यावरती फार मोठी खरी अर्थानं आशीर्वाद आहे आणि जाख मातेचा सर्वांवरती आशीर्वाद असाच राहावा यासाठी आपल्याला सर्वांनाच भजन करायचे, चिंतन करायचं आहे। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आमच्या जीवनातलं महत्त्वाचं काम, कारण जिथे जिथे नामस्मरण ती अमृताची खाण आहे। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्हाला बाकीच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही, का अमृताची खाणी याची ठाई वेचुवानी, बस मुखानं त्याचं नामस्मरण ग्रहण करणं म्हणजे अमृत घेण्यासारखं आहे। त्यामुळे इतर ठिकाणी आम्हाला अमृताचा वर्षाव घेण्याची गरज नाही। आपल्या सर्वांनाच ते अमृत ग्रहण करायचं असेल तर हाताने टाळी आणि मुखानं भगवंताचं नामचिंतन। विठोबा रखुमाई